तर टीकाकार असलो तरी कालचं श्रेय फडणवीसांचंच असं संजय राऊतांनी म्हटलं। तर राऊतांना नेहमी सर्व उशिरा सुचतं असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री कालच्या प्रसंगात कुठे होते असा सवालही राऊतांनी केला। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा होत होती असं उत्तर यावर विखे पाटलांनी दिलंय। स्वतः देवेंद्र फडणवीस या वाटाघाटीमध्ये गुंतले होते, मला माहिती आहे की कशा प्रकारे यातून मार्ग काढायचा, सर्व हायकोर्टाच्या निर्णयानंतर कशा प्रकारे आपण त्यातून पावलं टाकली पाहिजे पडद्यामागे काम करत होते। हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो। कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे। काल जो निर्णय झाला, मी माझ्या भाषणात तिथे स्टेजवर सांगितलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना श्रेय दिलं पाहिजे आणि ते आपण काल जाहीरपणे बोललोय। म्हणजे संजयना हा सुचतं शहाणपणे, कारण नेहमीच त्यांना सगळं उशिरा सुचतं, म्हणून त्यांची या पक्षाची अधोगती अशी होत चाललेली आहे। मला आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते। जे जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते आहेत ना, उपमुख्यमंत्री आहेत। विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटलांच्या सोबत होते, पण काल ते कुठे दिसले नाहीत। याचं कारण काय? नाही, ते दोघं अजिबात लांब नव्हते। दोघांचा नेहमीच सगळ्यात ते सक्रिय भाग होता। माझी सातत्याने अजितदादांची, शिंदे साहेबांची चर्चा व्हायची। आम्ही काय करतोय, कशी प्रक्रिया पुढे राबवतोय, त्यात काही ते मला सूचना करायचे। त्यामुळे मला वाटतं अतिशय समन्वयानं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय